नाश्ता दे दो. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी योगेश शिंपे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असा आहे की मी ॲक्च्युली शिफ्ट होतो आहे दुसऱ्या रूममध्ये माझ्या. तर सामान वगैरे सगळं घेऊन गेलेलो आहे. आम्ही बऱ्यापैकी सर्व सामान आम्ही शिफ्ट केलेलं आहे. आई आली होती, आई मी दादा बहिणी सगळ्यांनी आम्ही सामान वगैरे शिफ्ट केलं. आणि थोडंसं सामान बाकी आहे, तर शूज वगैरे बाकी आहे, थोडेसे कपडे बाकी आहेत, ते घेऊन जाणार आहे आणि तिथे शिफ्ट होणार आहे. वॉशिंग मशीन ॲक्च्युली आम्ही घेतलेली त्या दिवशीच. आणि फ्रीज ॲक्च्युली माझा मित्र आहे, तो पोर्टल करणार आहे, त्याच्याकडे फ्रीज होता, तर त्याने नवीन फ्रीज घेतला, त्यामुळं तो आम्हाला बोलला की तू घे तो फ्रीज यूज कर. त्यामुळे तो पण आता मला वाटतं 1-2 हजारामध्ये तो फ्रीज येईल आणि मग तो आपण सेटअप करूया. आणि मेन तर देवाला लावायचं आहे. तर देवाला लावून त्या दिवशी वगैरे पूजा वगैरे झाली, आमची पूजा वगैरे केली गणपतीची. पूजा वगैरे झाली तर देवाला लावून देव वगैरे पूजू. तिथं शेगडी घेतली, म्हणजे बऱ्यापैकी सगळं सामान घेतलेलं आहे घरामध्ये. आणि आता फक्त जाऊन राहायचं आणि आपली जर्नी स्टार्ट करायची. तर आई 1-2-4-5 दिवस राहील माझ्यासोबत आणि नंतर मग आई पण येऊन जाऊन असतं, कारण गावी पण काम असतात ना, त्यामुळे गावी जाणे आणि जाऊन येऊन असणार मग. आणि नंतर दुपारी आपल्याला डीमार्टला पण जायचं, थोड्याशा काही गोष्टी आहेत ते घ्यायच्या बाकी आहेत. तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता थोडं सामान वगैरे पॅक करतो जे राहिलं आहे बाकीचं. आणि मागाशी आम्ही थोडंसं आता लंच करून जाणार इथून. आम्ही मार्केटला गेलो होतो, मच्छी आणली होती, तर आई आता मच्छी बनवते. मी दाखवतो. हा बघा, सुरमई आणले, सुरमई आहे ना, सुरमई आणले आणि मांदेलीचं कालवण करणार आहे आणि सुरमई फ्राय करणार आहे. ॲक्च्युली माझ्या रूममध्ये गॅलरी नाही आहे, पण थोडंसं असं ग्रिल आहे बाहेर खिडकीच्या बाहेर, तर तिथे मी झाडं लावणार आहे. तर तिथे शिफ्ट झाल्यानंतर मी इथून 1-2 झाडं घेऊन जाईन मी. म्हणजे मी कुंड्या घेण्यात पहिले, मग कुंड्यामध्ये ह्याच्यातले थोडे रोप लावेन मी. 6 बॉक्स रेडी झालेले आहेत शूजचे आहेत फक्त. हे कोरफडची कुंडी, हे फक्त झाड घेऊन जाणार आहे. झालं माझं शूज वगैरे गेलं. मच्छी कुठपर्यंत आली आहे बघा. मच्छी आत्ताच टाकलंच आहे, कालवण टाकलेलं आहे, रस्सा आणि मच्छी फ्राय करते. म्हणजे मस्त वाटतंय. तुळशीचं बारीक आहे. जेवणासाठी आता झालेलं रेडी. लिंबू कांदा ना तर फायनली आमचं लंच वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघू थोड्या वेळातच, 5 मिनटात आता निघू. झालं सर्व सामान रेडी करून ठेवलेलं आहे. झाड खाली ठेवतो, ते खाली ठेवायचं. ठेवलंच ना बरोबर. तोपर्यंत बस 2 मिनटं. मग नाही मी बसन इथं, ते लागतं बांधायला, त्यामुळं मला. फायनली आम्ही आता ऑन द वे आहे. 5-10 मिनटामध्ये आम्ही पोहोचू. आणि मग ॲक्च्युली आरोवाला पण येणार आहे, अर्ध्या 1 तासामध्ये येईल तो. आला की मी आरो वगैरे फिट करून घ्या, प्युरिफाय आणि बाकीच्या गोष्टी एक लावत जाऊया. तर फायनली माझ्या सोसायटीमध्ये पोचलेलो आहे. ही अशी सोसायटी आमची आणि माझी रूम आहे 2nd फ्लोअरला तिथे. तर आपण सामान घेऊया.
थांब मी ठेवतो. तर फायनली घरी पोचलेलो आहे. तुम्हाला थोडं दाखवतो पूर्ण. जाऊ दे, लाईट ऑन करू दे. लाईट नको, लाईटचा पंखा लाव की. लाईटची गरज नाही पडणार एवढी, उजेड आहे ऑलरेडी. खिडकीतून असा हा व्ह्यू आहे बाहेर, बघू शकता. ॲक्च्युली गॅलरी नाही आम्हाला, पण या ग्रिलमध्येच मी ते झाडं ठेवणार आहे. कुठे गेलं झाडं पण आणलं, आण सगळं घरात. बसल म्हणजे पूर्ण प्रॉपर बसायचं नाही, पण जेवढं जमेल तेवढं पण हे करतात. छोटीशी आहे गॅलरी. आणि हे हा आमचं कपाट आहे, ह्याच्यामध्ये सर्व लावून ठेवलेलं आहे. असं पूर्ण कपड्याचं सेटअप केलं माझं एकट्याचं आहे. इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे आहे किचन. हे काल आम्ही म्हणजे 4-5 दिवस झाले पूजा केली होती, तर मंदिर आणलं, त्या मंदिरामध्ये तिथे लावायचं आहे. आणि हे असं आमचं किचन आहे. ही घेतलेली वॉशिंग मशीन आणि इथे फ्रीज ठेवणार आहे. फ्रीजसाठी इथे जागा आहे. हा असं हे सर्व पूर्ण आईने दादावरील लावलं आहे. आणि शेगडी घेतली होती, ही अशी शेगडी आहे. आणि हा असा बाहेरचा व्ह्यू आहे इथे. तर इथे पण आणि हा तुळस घेतली होती. बघा, एक तुळस घेतली आहे, कारण आतमध्ये ठेवली होती काल. त्याला पाणी घातलं पाहिजे. कारण काल सकाळी पाणी घातलं होतं, त्याच्यानंतर आत्ता घालतोय थोडंसं. आणि आता प्युरिफायरचा कॉल आला होता आरोवाला, ते प्युरिफाय आपल्याला इथे फिक्स करायचं आहे. हा असा व्ह्यू आहे बाहेरचा, हवा मस्त लागते. आणि तुम्हाला दाखवतो अजून, थांबा. इथं वॉश बेसिन आहे ॲक्च्युली. हां, पंखा, लाईट बंद करा. लाईटची गरज नाही पडत आहे, कारण सकाळपासून 4-5 वाजेपर्यंत कंटिन्यू असं उजेड असतो. जसं 6 वाजेपर्यंत आहे ना. 6 वाजता इकडे थोडंसं ऊन पण येतं, कारण सूर्य मावळतो ह्या साईडला ना. सूर्य मावळतो ह्या साईडला, तेव्हा ऊन संध्याकाळी येतं इथं थोडंसं 2:30-3च्या आसपास दरम्यान ऊन येतं. आज ऊन नाही आलं जास्त, 2 वाजता. हा घेतला आम्ही देवारा, तर हा तिथे लावायचा आहे. तर हा पण थोड्या टायमाने फिट करूया. आणि हे मी बनवलं होतं टी व्ही युनिट. टी व्ही तर अजून घेतली नाही, जेव्हा टी व्ही घेईन तेव्हा हे इथे लावणार आहे. तर हा असा माझा छोटासा रूम आहे. आता आई आणि मी आलेलो आहे. आई पण आता 1 दिवस राहिला आणि मग गावी जायचं, तर तिचं काम असेल, गावाला काम आहे. बोल बाकी काय. काय लावायचं. ॲक्च्युली सर्व लावून घेतलेलं आहे मी. थोडंसं सामान, हे असं बेड, इथे एक सिंगल बेड आहे माझा तो. आणि इथे हा स्टडी टेबल केलेला आहे. तर माझं जे वर्किंग असेल जे पण ते मी इथं करणार आहे. ह्याच्यामध्ये वरती सगळे डॉक्युमेंट्स आहेत. आणि हे माझं कॅमेऱ्याचं सेटअप, पूर्ण माईक्स वगैरे आहेत, मोबाईलचे हे सर्व कॅमेरे वगैरे सर्व ह्याच्यातच ठेवलं आहे. हा पूर्ण बॉक्स माझ्यासाठी केलेला आहे स्पेशली. आजपासून इथेच राहायला सुरुवात करायला. काय काय गोष्टी आता घेतल्या नाही. आता फ्रीज तर अजून येईल. तो मित्र बोलतो की संध्याकाळपर्यंत पाठवतो फ्रीज. आणि बाकी तर मग वॉशिंग मशीन तर मेन आलेली आहे. कपडे धुवायचेच वांदे होतात जास्त. आता इथून माझी एक नवीन जर्नी स्टार्ट होणार आहे. बॅचलर राहणार आहे मी. तर बघूया इथून जर्नी कशी स्टार्ट होते. आणि इथून मी नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज करत राहणार आहे, काय ना काहीतरी. आणि काय काय गोष्टी जे कमी आहेत ना, त्या जसं जसं मला गरज पडत तसं तसं मी एक एक घेत जाईल. तर थोड्या वेळात तो हा येईल प्युरिफायवाला. तर तो आला की त्याचं सेटअप करूया आणि मग आपलं देवारा फिक्स करूया. त्याच्यानंतर मग फ्रीज वगैरे आपल्या डीमार्टला पण जायचं. डीमार्टला जाऊन मग डीमार्टचं शॉपिंग वगैरे थोडी करू. कारण कपडे वाळत घालण्यासाठी मला एक रॅक घ्यायचं आहे, ते मेन मेजर आहे. निघतंय का आता ते हे काढते की नंतर पडायचं बिडाचं खाली नाही बसणार. मोठं होतंय का ना.
बसल तसा कोंबायचा थोडंसं. बघू थोडं थोडं तिरकं करून घाल बघू. आणि नंतर इथं जाऊ दे. नाही बसणार ते, हे करायला लागेल अगं. इथं वर गेलं की बस अगं पण खिडकी लागणार नाही मग. लागेल खिडकी. कशी काय लागेल, ती खिडकी बंद होणार नाही. तर हे तर बसणार नाही, आपल्याला छोटं घ्यायला लागेल. हे जी कुंडी आहे ना छोटी आणायला लागेल. ठीक आहे बघूया आता ह्याला. रेस आहे की त्या रेस खाली बसायला पाहिजे होती. हां तिथपर्यंत पाहिजे होती, त्या पुढच्या ह्याच्यापर्यंत ग्रिल पाहिजे होती. आता 5 आणि 5 10 इंच जरा ग्रिल असतं ना तर मस्तपैकी बसलं असतं. तर आम्ही असं घुसून इथं बसवलं. पाणी घालतो, थोडं घाल पाणी. याला जास्त पाण्याची गरज पण नाही पडत ना. त्याला दोन चार दिवसात घातलं तरी चालेल. हे एकदा आता वरच्यावर घालीत नेलं की हे बघ कसं चांगलं खोलेल. पाणी नाही येत म्हणून ते चेमाळ थोडंसं हे तुटलं का कुठलं की त्याला काय नाही. झाड वाकडं झालंय ना पूर्ण इथलं. खाल्लं एक कांदा आला. त्याला माती खोदून नवीन माती टाकली पाहिजे का ना. फायनली हे इथं फिक्स करून टाकलं. बाकीची झाडं मी किचनमध्येच लावणार आहे. आणि एक मनी प्लांट आहे वहिनीकडे, तो मनी प्लांट घेऊन असं वेलीने पूर्ण असं लावा. समोर बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे समोर कसं मस्त पूर्ण ग्रिल त्यांनी झाडाने भरवले. अशी करणार आहे पूर्ण. तर बघूया कसं होतं आपलं. तर हा फायनली प्युरिफाय आलेला आहे आपला. हो बा इथे एक बोलतो तिथे लावलं तरी चालेल की तिकडे का असं ठीक आहे. असंच वाटतंय व्यवस्थित. पण ते उन्हाचा काय प्रॉब्लेम आहे ना त्याला, म्हणजे थोडं लागलं तरी. थोडं पण नाही ऊन लागत एवढं. येतच नाही तुमच्या तिकडे. इथंच ऊन जातंय तेवढं काय प्रॉब्लेम नाही. तिकडे बघा बघ कसं वाटतंय. तिकडे थोडं पाणी घेण्यासाठी उलट वाटतंय. पाणी इथून येणार. सरळ बरं वाटतं ना. तुमच्या इथे हात पोचला प्रॉब्लेम नाही. माझं आईचं नाही पोचायचा. पोचतं. पोचल असं पाहिजे, असं ठेवा, असं पाहिजे, असं. मला वाटतं हे बेटर राहील. हे बेटर वाटतं ना. पाणी घेण्यासाठी पण बरं आहे ते. समोरच्या समोर राहील. आणि हे कुठं लागलं हे वाला. तो इथे राहतो. ही जी जागा आहे ना हां त्या खिळ्यावरतीच. होल मारा नको, फक्त 2च होल मारा लागतात. चालेल मग तसंच करा. मग इकडेच लावा समोर, म्हणजे बरं पडत दिसायला समोर. पण मस्त वाटते ते. ठीक आहे तिथेच करा मग. हे टिश्यू पेपरने बंधलेलं असतं. ओके आता व्हाईट आहे ना. हां नंतर ह्याची कंडिशन 4 महिन्यांनी जर खराब झाली तर तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट करायचा. जर ओके. खराब झाली तर पूर्ण काळ्या कलरचं वगैरे जर पडलं ना हां तर मग कॉन्ट्रॅक्ट करायचं. मग चेंज केलं ना. हां. ते 4 महिन्यांनी येणारच आहे. ओके. जो आमचं वर्षाचं 1 इयरचं जो आहे ते फिल्टर चेंज करायचं ते येणारच. आता 2 वर्षाचं आहे ना ते वॉरंटी. हा ते पण सांगायचं तुम्हाला. 2 वर्षाचं काय काय आहे ना ते सांग. हा जो फिल्टर आहेत ना हे त्यांची 1 वर्ष गॅरंटी असते. 1, 2 हे जे फिल्टर आहेत ना प्लास्टिक हां ते तुम्हाला ह्याची 2 वर्ष गॅरंटी. हा जो आहे ना ह्याला SMPS बोलतात. ह्याची 2 वर्ष गॅरंटी आहे. आणि मेन ह्याच्यामधला हा जो पंप आहे ह्याची 2,500 रुपये प्राइस आहे. ह्याची पण 2 वर्ष गॅरंटी. ओके. 2 आणि हे बाकीचे ते 1 वर्ष. हे 1 वर्षाचं. हे पण 2 आहे का ना. हा UV चेंबर आहे. हे काय असतं. ओके. हे काय करतं. ते बॅक्टेरिया मारण्याचं काम करतं. ओके ओके. इलेक्ट्रॉनिक जे पार्ट्स आहेत त्यांची 2 वर्ष गॅरंटी. आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत ना त्याच्यात कसं आपलं तुमचं पाणी खराब येतं मग ते फिल्टरचं कसं ते 1 इयरची गॅरंटी राहते. बरोबर. 1, 2 पण तुमच्या आता मशीन जोपर्यंत चालते तोपर्यंत तुम्हाला चालवायचं. बरोबर. वर्षभराच्या आतमध्ये जर गेलं तर तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार. हे लिंबूने ह्याच्यासाठी घेतलं जातं का लिक्विड वगैरे असतं त्याच्यामध्ये ते लिंबूचा वास चालतोय. ओके. हां तेच लिंबूमध्ये ॲसिड पण असल्यामुळे क्लीन पण होतं. बसलं बरोबर. हां तर हे मशीन फुल झाल्यावरती इथं फुलची लाईट येईल. त्याच्यानंतर पूर्ण खाली एम्प्टी करू. बंद करायचं तुम्हाला आणि चालू करून हे असं चालू करायचं. समजा तुम्हाला जर 1च ग्लास पाणी घ्यायचं तर तुम्ही असे लावून पण घेऊ शकता. बरोबर. एकच ग्लास म्हणजे इथे हातच लावायचे तुम्हाला. हां ते दाबलं की ते सोडलं की बनवलं. त्याच्यानंतर माठात वगैरे पाणी भरून ठेवायचं. तिथे माठ ठेवा, चालू ठेवा. बरोबर आहे ना हां. असं ठेवून
बरं. बरोबर म्हणजे जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर हां वरती तेलकटपणा होतो. हां मग ते तसंच असतं बरोबर. जेवणाचे कवर आले, कवर नाही येत कारण हे आत्ताच्या मशीन म्हणून कवर नाही येत. हे असं ठेवलं तर चालेल ना? कवर आलं की मी तुम्हाला कवर माझ्याकडून देणार, पण चालेल. तो येईल त्यावेळेस. नाही तर तुम्ही मग नाही, नाही, कवर नाही, देणार नाही, तर कवर आधी का हे असं ठेवत हे असं इथेच असलं आपण दुसरं आणून देत केलं. त्याच्यावरती पेपर ठेवा असं पण चालेल. तर देवावर आपण फिट करून घेऊया. तर फायनली आपलं देऊळ पण लावून झालेलं आहे आणि वॉटर प्युरिफायर आता फक्त फ्रीज यायची बाकी. फ्रीज आली की मग झाला. तर बघूया तो मित्र कधीवरून पाठवतोय. तो बोलला थोडंसं लेट होईल. थोडं फ्रेश होऊन घेतलं मी. आता हे देव आपण आपला मंदिरात ठेवूया. प्लॅस्टिक काढून कुठलं होतं तुझ्या? मूर्तीला थोडंसं पुसून घेतो आणि मग मंदिरात ठेवतो. तांदूळ त्या ह्याच्यात टाक. कशात टाकशील? हे तांदूळ ह्याच्यात घेत होतं थोडंसं बाहेर टाकायचं पक्ष्यांना. ठेव. हे ह्याच्यात सगळं ठेवायचं आहे. करून टाकतो खालचं. पडायला जास्त बाहेर नको खेचूस. झोपव ना त्याला. आडव कर. हां बरं हे लाव. ते हातात धर. अरे हे हातात धर की फक्त. तर सर्व आता झालेलं आहे फायनली. देवारा वगैरे लावून झालेला आहे. आरो लावलेला आहे. वॉशिंग मशीन झालेली आहे. आता चालू डीमार्टला. आणि डीमार्टला गेल्यावरती आता मित्राचा फोन आला होता. तो फ्रीज पाठवतो आहे थोड्या वेळातच. म्हणजे आता 1-1.5 तासाला माझं येईल. तोपर्यंत आपण डीमार्टचं काम करून घेऊया आणि निघूया. तर चल माय तर आपण निघता. बसलीस का? तर फायनली आम्ही पोहोचलो डीमार्टला. तुम्हाला दाखवतो. बघा घेतल्या चावी बरोबर ठेवल्या. डीमार्टला पोहोचलो तर आपण आतून जाऊया आणि खरेदी करू. तर पाऊचमध्ये आता हे सनफ्लॉवरमध्ये बाटली नाही ना झाली. डायरेक्ट 5 लिटरची बाटली आहे. हे बघ हे तेल असेल. हां फॉर्च्यून सन. हे एक पीस देतं काय कितीला आहे? कापायचं. 57 रुपयाला आहे. 157ला आहे. 2 चमचे घालायचं महिन्यावर बघायचं. मग हे 2-3च घे फक्त. मग ते एवढं पुढं 100-150 रुपये ते मोठं नाव घे. घ्यायचं आहे ते अजून गावलं नाही घ्यायला. ह्या घे छोट्यावाल्या. ते बरे पडते आता. ह्याच घे लवकर संप हे पण आहे. बरं कमी पण असेल ना थोडे. होय छोटावाला शो. हां एवढा तरी घ्यायला पाहिजे. तेच गुड नाईटचं आपलं चालतं. बसेल ना त्याला बरोबर. हो बसेल बरोबर. कितीला आहे? 128 रुपयाला आहे. असं चिटकाव आहे तिथं 5 आहे बरोबर आहे. 14 तेच आहे. एवढं कशाला सफ्टीला काय करायचं आहे असले पातळ घे कुठलं तरी सिंगल. घ्यायची चांगली बघ. चांगली बघ मोठी कुठली तरी. ही आहे मोठी. ही घे. हां ही घे. ही कितीला आहे? लय मोठी आहे. 69लाच आहे बरोबर आहे. सेमच प्राईस आहे. ही जणती जाई. मग हे 2,500ला आहे. प्लास्टिकमध्येच घ्या. हे 1695ला आहे. हे होय. हां हे. हे सेमच आहे ते इथे. हे दोन्ही. ह्यो जरा वेगळा आहे पण हे मजबूत आहे. ठीक आहे एवढं 16चं. हे कितीला आहे? 2,500ला. हेच घेत आपण 1600वाला. ठीक आहे हे आहे. काय
काय याला बोलू ह्याला नाही तर जॉईंट वेगळंच आहे कधी. ह्याला पण तसंच आहे, सेमच आहे, सेमच आहे. पण ह्योच कलर घ्यायचा. हे पण आहे, हे पण आहे. एक घे, छोटे छोटे 2 घे. स्टीलचं उलट चांगलं ना. किती पैसे का नाही 250 रुपये. हो घे, हे जरा चांगलं वाटतं. कडनं चिटकं बघायचं असतं. तर फायनली शॉपिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण निघूया आपल्या घरी. खूपच गर्दी होती आणि जमलं नाही नीट हे करायला. घाई गडबड झाली. आता काय फ्रीज येतोय घरी, त्यामुळे मी जरा गडबड करतोय. मित्राने कॉल केला होता की तो आता पोहोचेल अर्धा तासात. मी पण त्याला कॉल केला होता. तर चला मग आपण डायरेक्ट आता घरी जाऊया. ॲक्च्युली आमचं राहिलं, दुधाची पिशवी घ्यायची राहिली होती आणि टोस्ट खायचं. घरी जाऊन थोडं चाय वगैरे बनवतो ना, त्यामुळे आता इथे एक आमच्या जवळपासच एक डीमार्ट सारखंच आहे, तर तिथे जाऊया आणि चहा वगैरे, चायपत्ती वगैरे कुठलं दूध आणि बाकी टोस्ट वगैरे घेऊया. फूड मार्केट आहे, तर टोस्ट घेऊया. अबे इथं टोस्ट आहे, इथं ब्रिटानियाचा आहे. हां ते काळा जरा काळा बी काय गव्हाचा कुठला आलाय पण हे पण गहू लिहिले तर आहे. असलं घेता हे एवढं नाही तर मग. हां योग्य घेतलंय ना आपण. आता केव्हा घेतले? घेतलं की नाही? नाही घेतले. ते बारीक आहे लय, एवढं घे. हे आणि ते सेमच आहे. थोडंसं मोठं आहे ना. हे ठेव. मग आहे का पसंत ते? आहे तिथले घ्यायचं होतं पण आता नाव घेतलं. एक ही आहे. गोकुळ कधी? गोकुळ सगळं हे ताजा ही आहे ना. उलटे कर, पाठी कर, खाली बघ, खाली बघ. ठीक आहे. हां तर इथले पण झालं. दुधाची पिशवी घेतली आणि एक मग घेतलेले, चॉपर बोर्ड घेतला. ते तिकडे डीमार्टमध्ये एवढं खास नव्हतं म्हणून. आणि घरी जाऊन थोडं चाय बनवतो आणि ते खातो. तर फ्रीज आले, आता आपण फ्रीज घेऊया, पिकअप करूया फ्रीज आणि मग फ्रीज लावून बघूया आपण. चला फ्रीज आणला. सेकंड हँडच फ्रीज आहे, मित्राने दिलेलं आहे. त्याला पूर्ण बघा, पूर्ण पसीना झालेलं आहे आतमध्ये आणता. तर फायनली आता फ्रीज लावून घेऊया. आतून साफसफाई करूया, पूर्ण साफ करून घेऊया आणि बाकी लावूया. मग आता आया फक्त आतून साफ करून घे. आतून साफ करून मग चालू करून घेऊ. आता फ्रीज वगैरे लावून घेतो प्रॉपर. आणि हा आता विंड झाला. आता वाजलेत किती आहे बघा, 8 वाजलेत. 8 वाजलेले आहेत. आता थोडंसं फ्रीज वगैरे पुसून घेतो, लावतो. आणि हा व्हिडिओ आता आपण इथं स्टॉप करूया. आणि कसं वाटलं माझं घर कमेंट करून कळवा. आणि सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सपोर्ट केला तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून आवड निर्माण होईल. वीकली एक व्हिडिओ तर मी अपलोड करणार आहे. तर पण आता हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि व्हिडिओ पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.